बाबूशेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांच्या वतीने पहिल्यांदा मी त्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे फार वर्णन न करता पर्टेनिंग टू पॉइंट बोलायचं झालं तर माणूस म्हणल्यानंतर त्याच्या अंगी कोणते महत्त्वाचे गुण पाहिजेत त्यातलं बाबूशेठ यांच्या बाबतीमध्ये वी शुड रिमेंबर 3 Ds। पहिलं डेअरिंग। संपूर्ण ढवळसकर घराण्याचा इतिहास पाहिला तर पहिला गुण डेअरिंग हा बाबूशेठ असतील, त्यांचे बंधू असतील, अगदी आपणपासून सगळ्यांच्या अंगी असल्यामुळे आज हे सगळं वैभव आपल्याला पाहायला मिळते। तेव्हा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने वी ऑल शुड हॅव डेअरिंग फर्स्ट, तरच आपला प्रोग्रेस आहे जो त्यांनी करून दाखवला आहे। सेकंड, डिटर्मिनेशन। जीवनामध्ये व्यवहार ज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, ते व्यवहार ज्ञान हे त्यांच्या अंगी आहे याची अनुभूती बहुतेक आपणा सगळ्यांना आलेली आहे। आणि सगळ्यात थर्ड, मग ते आमच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक माध्यमातून असेल, डिवोशन नावाचा जो प्रकार जीवनामध्ये तुम्हा आमच्या अंगी असला पाहिजे। हे तिन्ही गुण बाबूशेठ यांच्या बाबतीमध्ये मला वाटतं एक आदर्श उदाहरण द्यायला आज सफिशियंट आहे। पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्रामाणिक व सच्चा व्यापारी सरांनी नावले होते काय। ओके, त्यांचं महत्त्वाचा गुण म्हणजे व्यायामाला कंटिन्युटी आहे। सगळ्यात वेगळं म्हणजे ते दोघं जण येतात आणि शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे। तर त्यांची पहिली आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आहे, त्यांनी शून्यातून सगळं निर्माण केलेलं आहे। ग्राउंड टू अर्थ म्हणतात, म्हणणं सोपं आहे, जगणं अवघड आहे, पण मोठे झाले तरी ते अगदी माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यासारखेच आहेत। ग्रेट। टॉकेटिव्ह पर्सनॅलिटी आहे, सगळ्यांना मिळून घेणार आहे, सर्व विचार सगळ्या एकदम मांडणारे व्यक्तिमत्व आहे। व्यवसायाप्रती पूर्ण डिव्होशन आहे। हां, करेक्ट। बाबूशेठ म्हणजे एक यशस्वी उद्योजक। हां, त्यांचा कोणता गुण? असा म्हणजे शांत स्वभावाचे। हां, ढवळसकर म्हणजे प्रसिद्ध व्यापारी असून त्यांचा महत्त्वाचा सद्गुण म्हणजे बोलका स्वभाव। त्यांची माझी जरी जास्त ओळख नसली तर तोंडओळख असताना सुद्धा माझ्याबरोबर बोलतात आणि त्यांचा स्वभाव बोलका आहे आणि बोलका स्वभाव असल्यामुळे त्यांचा एक तो सद्गुण चांगला आहे। व्यापाराला ज्या गोष्टी लागतात त्यामध्ये एक भांडवल म्हणायचं म्हणजे ते भांडवल त्यांच्याकडे चांगलं आहे बोलण्याचं, तो त्यांच्यातला एक मोठा सद्गुण आहे असं मला वाटतं। दॅट इज ऑल। सर्वसमावेशक, सर्वांना सेम कंपनी देतात। येस। सबका साथ सबका विकास। स्वतःच पण नाव घेतलं आणि मोदीलाही आज वोटिंग मध्ये काहीतरी केलं। आज मतदान आहे पण स्वतःचं नाव घेतलं त्यांनी। मॉर्निंग वॉकचा सुद्धा विकास केला, त्यामुळे सगळेजण एकमेकाला लगेच एक गुण सांगितलं नाही पण ते काय सांगितलं की सबका साथ सबका विकास। धाडसी व्यापारी आणि व्यायामाप्रती प्रेम। कोऑपरेटिव्ह आहे, कोणीही काही मदत मागितली तर लगेच तत्परतेने करतात आणि मनोभावे करतात, कुठलाही हेतू न ठेवता। शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, शांत स्वभाव, आदरयुक्त आणि चांगले गुण आहेत त्यांचे। कुटवाडीचं नाव 4-5 तालुक्यात रोशन करणारी व्यक्ती। ग्रेट। एवढ्या मोठ्या व्यवसायातून व्यायामाला वेळ होती सगळ्यात मोठं। हां, मी 8वी ते 10वी मध्ये नतुनला शिकत असताना ते आमच्या शेजारी राहत होते काडाच्या चाळीमध्ये। त्यांचे पूर्वीपासून हा व्यवसाय आहे त्यांच्या वडिलांपासून, आणि त्यांच्या मुलाच्या ॲडमिशन पासून मला वाटतं की त्यांचा परिचय चांगल्या पद्धतीने झाला। नाही, मी जास्त नाही बोलत, पण त्यांचं व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीचं आहे आणि बोलका स्वभाव आता म्हटल्याप्रमाणे खूप दोघंही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन करतात। बोले तैसा चाले, म्हणजे घरातही स्त्री पुरुष समानता हे तत्व त्यांनी पाळलंय। काय काय गुण आठवतील? आपण नुसतं बोलतो पण त्यांनी ते अनुसरण। फडके साहेबांना फार भावलं। येस, अजून काय बोलायचंय? फॉलो करा। येस। हां, शांत स्वभाव आहे, ते सर्वांच्या आपुलकीने बोलतो। ओके।
आता साधी. आधी प्रथम मी अगं नाही नंतर असते ते. थांब जरा. बसा बसा बसून बोला. नाही, सगळ्यात महत्वाचा गुण असा आहे त्यांचा, म्हणजे घरगुती आहे, मी बोलावं की नाही, पण त्यागाची वृत्ती इतकी आहे. चालतं दुकान त्यांनी भावाला देऊन इकडे शिफ्ट झाले. आम्हाला वाटलं बाबू शेटांनी इकडे दुकान इतक्या लांब काढलं, कसं चालेल काय चालेल, पण तिथेही ते वेल सेटल झाले. खरंच त्यांच्या कष्टाला आणि त्यांच्या एकत्र राहण्याला कौतुकात, आणि त्याला सारिकाने खूप साथ दिली, त्यामुळे तिचंही आज कौतुक करतो. मग वहिनींना बोलायला आपण, कारण त्यांचा सगळ्यात मोठा तिला बोलताना 1 मिनिट म्हणू नको. बरं, त्यांना जास्त वेळ बोलून टाका मला. यस, मला वाटतं सगळ्यांनी जो गुण सांगितले ते खरंच सुंदर गुण होते. बऱ्याच गोष्टी एकदम बेस्ट होत्या, आणि मला त्यातला जो सगळ्यात जास्त आवडलेला त्यांचा जो गुण आहे ना, तो गुण हा आहे की ते एकदा ठरवलं की हे करायचं की ते 100% करतात. मग त्याच्यामध्ये काही पुढं मागं अडचणी येतील तर त्याला सामोरं जाण्याची ॲबिलिटी ठेवतात. म्हणजे बेसिकली खूप वेळा आपण बॅकफूटवर येतो एखादा डिसिजन घेतल्यावर, तर तो ते कधी करत नाहीत. त्यांनी घेतला डिसिजन की झाला फायनल, आता काही नाही, आता बदल नाही, जे होईल त्याला ॲक्सेप्ट करायची त्यांची तयारी असते. हा गुण मला त्यांचा जास्त योग्य वाटतो. सगळ्यांनी सांगितलेलं त्यांच्या गुणांचं वर्णन अगदी 100% खरं आहे, आणि त्यांच्याबरोबर आयुष्य म्हणजे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि डेडिकेशन, जसं डॉक्टरनी सांगितलं, हार्डवर्क, परफेक्शन, प्रेम सगळ्यांसोबत, सगळ्यांना सामावून घेण्याची जी त्यांच्यातली ही आहे, हे सगळे गुण अगदी म्हणजे मला पण, माझ्यात पण त्यामुळं फार प्रोग्रेस झाला. हे ऐकून मला असं वाटायला लागलं माझा वाढदिवस केव्हा. ओके, तुम्हाला असा कोणता गुण वाटला की जो तुम्ही कधीच ऐकला नव्हता ह्यात? सगळे जाणवले. हा, जाणवलेत, पण तरी एखादा गुण असेल रिअल नाही झालं. हा, करेक्ट. पण हे खरं आहे की कुठल्याही गोष्टीला त्यांची खूप सपोर्ट असतो. इव्हन मुलांचं शिक्षण पण, मी जरी पुढे असले तरी बॅक सपोर्ट त्यांचा खूप होता मला. कधी त्यांनी मला अडवलं नाही. तुला जेवढं हे करायचं तेवढं. पण बाबूशेठ हा गुण तुमच्या अंगी कुणाचं बघून आला? सर्वांचं. बोला बाबूशेठ. सर्वप्रथम सगळ्यांनी मला वाढदिवसात शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार. तसेच आपल्या मॉर्निंग पॉझिटिव्हचा ग्रुप 100च्या पुढं सकाळी मॉर्निंग वॉकला तयार व्हावा, ही एक इच्छा आहे, ते होईल. येईल 100% येणार. जो चाहोगे वो पाओगे, नियम आहे हा निसर्गाचा. जे पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ते फार मोठी आहे. अगदी. टाळ्या वाजवूया. टाळ्या वाजवत असताना त्यांनी मात्र असा हात करायचा आहे. आता आपलं आज ठरलंय आजपासून की हात असा करायचा आहे, त्यांनी दोन्ही हात असे करायचे, आणि बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या. त्यांनी ती एनर्जी सगळी स्टोअर करायची. तरी एक शेर ऐका गेला. हा, ठीक आहे. ना चाहत है सितारों की, ना तमन्ना है नजारों की, बाबू शेठ जैसा दोस्त मिले तो क्या जरूरत है हजारों की, क्या जरूरत है. चला, तुम्ही हात करा असा. हा हा, चला घ्या, ऍक्सेप्ट करा हात. हा, चला टाळ्या. 2 बाजू. येस, सगळ्यांच्या शब्द सुमनांबरोबर सगळ्यांच्या तर्फे फुलं. सारिकाला उभं कर, दोघी मिळून द्या.